टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। अविनाश जी, पुन्हा एकदा आता हिंदी सक्ती असं दिसून येते शाळेमध्ये, काय केलं तुम्ही? विषय असा आहे की ठाण्यातल्या काही शाळांमध्ये त्यांचा अभ्यासक्रम आलेला आहे आणि त्या अभ्यासक्रमामध्ये हिंदीचा तास दाखवण्यात आलेला आहे 3रीच्या वर्गासाठी। सो त्याची एक कॉपी आज आमच्या हातात आली। आमच्या दिव्याच्या काही शाळांमध्ये असा प्रकार घडत होता। सो आता आम्ही शिक्षण अधिकारी जे आहेत त्यांना भेटलेलो आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की ज्या शाळा हिंदी शिकवत आहेत त्या शाळांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे। त्या शाळांचं असं मत आहे की जरी GR निघाला असेल तरी आम्हाला शिक्षण अधिकाऱ्यांचा कुठल्याही प्रकारचा असा GR आमच्याकडे आलेला नाही आहे आणि आमच्याकडे पुस्तकं देखील हिंदीची आलेली आहेत। त्याच्यामुळे जोपर्यंत आम्हाला शिक्षण अधिकाऱ्यांचा कुठलाही आदेश येत नाही तोपर्यंत आम्हाला हा तास रद्द करता येणार नाही। आम्ही आता शिक्षण अधिकाऱ्यांना भेटलेलो आहे। पुढच्या 24 तासाच्या आत ते तो GR काढणार आहेत आणि सर्व शाळांना तो GR जाणार आहे आणि त्याच्यानंतर हा तास रद्द होईल। मी पुन्हा सांगतो की माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याच्या नंतर देखील जर शाळा अशा वागत असतील तर अशा शाळेंवर शिक्षण खात्याने तात्काळ कारवाई करावी अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे। मुलांना कुठेतरी ओझं व्हायल्यासारखं झालं का हिंदी सक्तीमुळे? मला असं वाटतं की जर सरकारचं जर शाळा ऐकत नसतील तर मग ऐकणार कोणाच्यात? यांना एवढा माज कुठला आहे? या शाळेच्या ज्या संस्था आहेत त्यांना एवढा माज कुठनं आला? जर सरकार सांगते, मुख्यमंत्री सांगतात महाराष्ट्राचे की आम्ही GR काढलेला आहे आणि या सगळ्या गोष्टीला स्थगिती दिलेली आहे, तर त्याच्यानंतर जर त्यांच्या अभ्यासक्रमात हिंदीचा तास येत असेल तर ते निषेधार्ह आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेने म्हणून आम्ही त्याचा विरोध करणार। एक तर शिक्षण अधिकाऱ्यांनी आणि सरकारने शाळांना जी काही समज आहे ती द्यावी, नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही आमच्या भाषेत त्यांना समज देऊ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।